हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की मी आज कोणाबद्दल आणि काय बोलणार आहे। तर ती जीवतीबद्दल, आज कोणती पूजा करतात, जीवती म्हणजे काय किंवा कुठे कुठे पूजा केली जाते आणि कधी केली जाते हे थोडक्यात मी सांगते बरं का। तर मी आता डायरेक्टली बोलू शकले असते, पण कसं आहे ना, आता फोन घेऊन समोर बोलण्यापेक्षा म्हटलं चला आपण काम करत करतच बोला। तर आज मला कपाट आवरायचं होतं, म्हणजे बऱ्यापैकी मी साड्या वगैरे ठेवल्या होत्या बरं का। आता ही कामं ना मी रात्री करत असते, की मुलं झोपली ना की मग एक अर्धा एक तास जागी राहते, जे काही कामं असतं ना ते करून टाकते। आणि आज जरा त्यांची कपडे होती ना, मी त्यांची तशीच ठेवून दिली होती, मग ती काढून व्यवस्थित ठेवायची होती। अजून त्यांच्या मला इस्त्री करायच्या आहेत, पण ते सगळे एक ठिकाणी ठेवून द्यावं म्हटलं, जेणेकरून इस्त्री करताना आपल्याला एकदमच काढून घेता येईल आणि कोणते इस्त्रीचे आहेत आणि कोणते नाही ते पण बघता येईल। आणि काही यांतले कपडे पण मला बाहेर म्हणजे त्यांना आता टाकून द्यायचे होते, त्यांचे टी शर्ट वगैरे। तर ही जीवतीची पूजा म्हणजे काय, तर श्रावण महिन्यामध्ये अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये ना पूजा करण्याची परंपरा आहे म्हणतात। जीवितीला मुलांचे आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि सुख समृद्धी असे रक्षण करणारी देवी मानली जाते बरं का। तर विशेषतः मुलं असलेल्या घरांमध्ये ही पूजा श्रद्धेने केली जाते। आता ही पूजा ना म्हणजे श्रावण महिन्याच्या शुक्रवारी केली जाते बरं का, म्हणजे ज्याच्या त्याच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार केली जाते बरं का। असं नाही की सगळ्यांनीच करायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जसं करत असतील त्यानुसारच करा, किंवा जर नाही जरी करत असतील तरी नका करू, असं काही नाही। आपला प्रत्येक क्षण हा मुलांसाठीच आहे ना, आपण प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळू दे हे आपण म्हणतच असतो, त्यामुळे नाही केली तरी काही हरकत नाही। पण जे करत असतील त्यांनी कशी करतात वगैरे, कारण मला पण ह्याच वर्षी माहिती झालं आहे आणि मीही ती पूजा आता करते का नाही ते मी अजून ठरवलं नाही, बघू केली तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मी। पण म्हटलं एक तुम्हाला माहिती नसेल, ज्यांना लहान मुलं वगैरे आहेत तर त्यांना म्हटलं आपण पण सांगावं। आता साधारण ह्याची पूजा वगैरे कशी करावी, तर आपलं घर वगैरे स्वच्छ करून, मंदिर वगैरे किंवा जे काय आपलं देव ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणचे देव वगैरे साफ करून ठेवायचे। हे तर नेहमीच आपण करत असतो, कारण नेहमी देवपूजा करताना पण आपण तसंच करतो। तर आपलं आता पूजा कशी केली जाते, तर देवघरात करा किंवा सेपरेट पाटावरती केले तरी चालते बरं का। मार्केटमध्ये ना जीवतीचे ना ते चित्र वगैरे असतं ना ते मिळतं बरं का, त्याला हळदी कुंकू लावून, अक्षदा लावून आपण एकतर भिंतीला चिटकू शकतो किंवा पाटावर। आता पाटावर महिनाभर तर आपण नाही ठेवू शकत ना, मग त्यामुळं सगळ्यात बेस्ट ना आपण एखाद्या भिंतीला वगैरे मंदिराच्या शेजारी ते चिटकून ठेवू शकतो। आता दिवा अगरबत्ती लावून परत आपण त्यांना एखादा हार पण घालू शकतो, आणि आपल्याला जसं जमेल ना तसं आपण पूजा करायची बरं का। असं नाही की प्रत्येक नाही न करण्यापेक्षा आपण थोडंफार केलं ना तेच देवाला बरं असतं। आणि नैवेद्य दाखवायचा, आता नैवेद्य कसं दाखवायचा, तर आमच्याकडे ना कानोले करतात, साखर टाकून नाही का कानोले वगैरे करतात। आणि ही पूजा शुक्रवार आणि शनिवारी पण केली जाते म्हणतात। आणि ज्यांना कुणाला मुलगा आहे ना, असं नाही की मुलासाठीच आहे मग सेपरेट मुलीसाठी नाही असं नाही, पण म्हणतात म्हणून मी सांगते की ज्यांना कुणाला मुलगा आहे त्यांनी ना त्यांच्या आईने ना शुक्रवार नाही शनिवार धरायचे, म्हणजे श्रावणातले शनिवार धरायचे असं मानलं जातं। हे सर्व झालं पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतरनं, आणि नैवेद्य पण दाखवू शकतो। त्यानंतरनं आपण आपल्या मुलांना किंवा म्हणजे देवीला प्रार्थना करायची की माझ्या मुलांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी मिळू दे, व ते म्हणजे त्यांच्या जीवनातली जे काही संकट वगैरे आहे ते दूर होऊ दे, अशी मनापासून प्रार्थना केली ना एवढं सुद्धा बास होतं बरं का। मग जीवितीची आरती वगैरे करायचा, प्रसाद दाखवायचा, म्हणलं ना कानोले करायचे, आमच्याकडे कानोले म्हणतात। आता तुमच्याकडे जसं करतात ना तसं करा बरं प्लीज, कारण आता जीवितीची प्रतिमा कशी असते तर तिथे नरसिंह वगैरे असतं, आपण जी नागपंचमीला करतो ना आणून पूजा, सेम तीच प्रतिमा आणायची, पण त्याला त्याच्यामध्ये जीवितीची मूर्ती म्हणजे चित्र पाहिजे। तर ही ना श्रावण महिना सुरू झाला ना, कुठल्याही मार्केटमध्ये जिथे देवाचे वस्तू मिळतात, देवाचे फुलं वगैरे असतं ना, तिथे जाऊन तुम्ही मागू शकता। आणि आता श्रावण महिन्यात ते कुठेही मिळू शकतं, असं नाही की नाही मिळत। ही जीवितीची पूजा ही केवळ ना आपल्या संस्कृतीत आलेली आहे, परंपरेने आलेली आहे, ते सर्वजण करत असतात। त्यामुळेच मी तुम्हाला इथे सांगितलं, कारण मलाही माहिती नव्हतं, मीही त्याची खूप माहिती वगैरे घेतली, त्यानंतरच मी तुम्हाला सांगते। आणि असं नाही की करावंच, तुम्हाला परत सांगते की जीवितीची पूजेच्या दिवशी म्हणजे पूजा तुम्ही करत असाल तर करा, नसेल करत तर नका करू, असं काही नाही की केलीच पाहिजे, कारण तुमच्या घरी जी परंपरा आहे ना त्यानुसार तुम्ही करा बरं का। असं म्हणजे मी सांगते म्हणून अजिबात करू नका, आणि केलं तरी काही हरकत नाही, कारण आपल्या मुलांसाठी आपण प्रत्येक गोष्ट करतच असतो, त्यातलाच एक भाग म्हणून केलं तरी काही हरकत नाही। कारण दरवेळेस आपल्या देवाचं नामस्मरण पूजा करताना तर होतच असतं,
तर अजून थोडंसं होईल, कारण हे जे देव असतात सणसूद जे असतात ना हे वर्षातनं एकदाच येतात आणि त्यामुळं ना आपण ह्या देवांची पूजा पण मनाभावाने केलीच पाहिजे. कारण नेहमीच हे आपले रोजचे वार वगैरे ते देवी देवतांना तर आपण पूजतोच, पण हे काही ठराविक देव असतात जे ना सणासुदीलाच येतात, जसं की हरतालिका, जीवितीची पूजा, परत आपण नागपंचमीला नागोबाला पूजतो. ह्या अशा ठराविक गोष्टी असतात ज्या की म्हणजे बैलपोळा, बरेचसे आपले सण आहेत की ते वर्षातून येत असतात. आणि बाकी देवांची कसं आपण प्रार्थना नेहमीच करतो, देवाला नेहमीच पूजा वगैरे करतो किंवा इकडे तिकडे देवाला जातच असतो. त्यामुळे वेगळं काहीतरी आपल्यालाही करता येईल आणि माहिती पण होऊन जाईल. आणि आपल्याला माहिती असेल तर आपण इतरांना सांगू शकतो. आणि मला पण ह्याच वर्षी कळालं बरं का, त्यामुळंच मी तुम्हाला सांगते. नाहीतर मलाही माहिती नव्हतं काही गोष्टी ना. मी म्हणलं ना, मी जेव्हापासून आई झाले ना तेव्हापासून मी खूप साऱ्या गोष्टी सर्च करते बरं का. आणि प्रत्येक गोष्ट सर्च करते, असं नाही की देवतांचंच किंवा देवाचंच पूजेचंच. खूप साऱ्या गोष्टी मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी, मुलांना काय खायला द्यावं काय नाही, त्यांना किती वेळ द्यावा काय नाही, त्यांच्याकडे कसं लक्ष दिलं जाईल, ह्याच गोष्टी माझ्या डोक्यात असतात सतत. कारण मी त्यांच्यासाठी खूप म्हणजे ना स्वतःचा म्हणजे जॉब वगैरे सोडून मी त्यांच्यासाठी राहिलेली आहे बरं का घरी. मग त्यामुळं असं वाटतं की आपण घरी राहिलो तर आपल्या पूर्ण वेळ मुलांना पाहिजे. पूर्ण आपलं जे काही आपण मोबाईलवर वगैरे बघतो ते सगळं मी मुलांसाठीच पाहत असते. आता आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करतोच बरं का, पण पुढची पण व्यक्ती म्हणजे आपले मुलं पण त्यांच्या आयुष्यात काय बनतील ते ठरूनच आलेलं असतंय. पण एक आपला प्रयत्न असते की आपण आपल्या मुलांना दिशा दाखवावी, की आपल्याला जे नाही मिळालं ते आपल्या मुलांना मिळावं. त्या हेतूसाठी प्रत्येक गोष्ट केली जाते बरं का. एक आई-वडिलांचं स्वप्न काय असतं, एकदा आई-वडील झाले की मुलांचेच सगळे स्वप्न असतात, आई-वडिलांचे स्वप्न काहीच नसतात, असंच असतं. तर चला, मी तुम्हाला सांगितले तेवढी माहिती, मला जेवढी माहिती होती तेवढी मी सांगितले बरं का ताईंनो. कारण तुम्हाला इच्छा असेल तर करा, नाही तर विषय सोडून द्या. असं काही नाही की केलंच पाहिजे. आपण फक्त मुलांच्या आरोग्यासाठी देवाला रोजही प्रार्थना केली तरी बास. आणि असं नका म्हणू की ताईंनी सांगितलं म्हणून केलंच पाहिजे. मी तुम्हाला परत सांगते, तुमच्या भागात करत असतील पूजा तरच तुम्ही करा. तर चला, तुमच्यासोबत बोलत बोलत माझं बरंचसं कपाट आज हे खूप खुश होतील बरं का. कारण त्यांचंच कपाट मी आवरलेलं नव्हतं, कारण असंही त्यांना कपडे अजिबात लागत नाहीत बरं का रोज. कारण त्यांचा युनिफॉर्म आहे गाडीवरचा, आणि गाडीवरचा जो युनिफॉर्म आहे तोच रिक्षावरती चालतो, त्यामुळे जास्त काही कपडे त्यांचे रोज पडत नाहीत. कपडे असतात तर माझे आणि मुलांचेच रोज खूप कपडे असतात. आणि ह्यांचे कपडे पण ना गेले 5-6 वर्ष झाले घेतलेले कपडे आहेत, तशीच आहेत. त्यांचा जास्त काही वापर होत नाही. ह्या ज्या काही कुर्त्या वगैरे आहेत ना, ते असेच 1-1, 2-2 वर्षाखाली घेतलेले आहेत, त्याच ते डबल घालत असतात. तसं आपल्या बायकांचं होत नाही. आता तुम्ही बघू शकता माझ्या एवढ्याच साड्या आहेत आणि एवढेच ड्रेससुद्धा आहेत बरं का, ते दुसऱ्या कपाटात आहेत. आणि तेवढेच साड्या ज्या काही जुन्या आहेत लग्नाच्या वगैरे, त्या साड्या सगळ्या मी सोफ्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत बॅगमध्ये घालून. त्याही एक दिवशी दाखवल्या. आणि तुम्हाला माझ्या जर साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल ना तर नक्की कमेंट करा, मी एक दिवशी नक्की व्हिडिओ बनवेल त्यावरही. आणि एवढ्या काही भारी साड्या नाहीत, पण ज्या काही असतील ना त्या मी तुम्हाला दाखवीनच. आणि हे काही सह्याद्रीचे फ्रॉक होते जे की आता खूप लहान, ही अगदी 6 महिन्याची असताना मी घेतला होता तिच्या पहिल्या दिवाळीला. आणि हा जो आहे आता पर्पल कलरचा तो आहे बघा, तिच्या फर्स्ट बड्डेला फोटोशूटसाठी घेतला होता, जो की तिला आता खूप छोटा होता. आणि मेन म्हणजे तिनं फ्रॉक घालायलाच आता तयार होत नाही. पण बघू म्हणलं आता आजूबाजूला जर कुणी लहान मुलगी वगैरे असेल आणि त्यांनी घालायची इच्छा असेल हा ड्रेस वगैरे, कारण खूप कमी वापरलेला, अगदीच 1-2दाच वापरला असेल, त्यामुळं ते कुणी वापरत असेल तर त्यांना देऊन टाकेल. त्यानंतर हे जर्किंग होतं माझं, ते आईने घेऊन गेली होती, ते इथं वरच राहिलं. आणि आता आवरलं बरं का, बऱ्यापैकी त्यांचं कपाट आवरलं. पण त्यांना हे दोन्ही म्हणजे जे आहेत ना कप्पे, ते दोन्ही त्यांच्यासाठी ठेवणार आहे, कारण आमचा खूप पसारा असतो. ह्यांचं काही सामान एवढं नसतं, त्यामुळं वरती सगळे ड्रेस राहतील आणि सगळे कपड्यांचे मला इस्त्री करायचे. मी आता फक्त आवरून ठेवलं आहे जे काय वरती. आता लगेचच कपडे इस्त्री करायला गेलं ना लगेचच कपडे म्हणजे काढून घेता येईल आणि इस्त्री करता येईल. आणि हे जे ऑर्गनायझर आहे ना ते खरंच मैत्रिणींनो खूप सुंदर आहे बरं का, आपल्या प्रत्येकाकडं असेलच. आणि मला त्यांनी खूप मदत केली बरं का त्या ऑर्गनायझरने, कारण खूप म्हणजे सेपरेट मुलांचे माझे त्याच्यात कपडे बसत होते. तर ही ती साडी आहे बघा, मी दीप अमावस्येच्या दिवशी नेसली होती. ती पण तशीच वर इथे राहून गेली, त्याच्या पण घडी वगैरे टाकून दिली. आणि बऱ्याच वस्तू कशा होतात ना, वापरलं ना लगेच दुसऱ्या दिवशी कार्यक्रम करून त्याच दिवशी आवरणं होत नाही, खूप पसारा होतं. म्हणलं आता ही जे कपडे काढलेत ना, जे फेकून द्यायचे त्याचं काहीतरी करावं लागेल, कारण पावसाळ्यात खूप कपडे लागतात पुसण्यासाठी. आणि जर आपल्याला ते जे शर्ट होतं ना त्याच्यापासून आपल्याला जे पराठे वगैरे बनवतो त्यासाठी पण एक मला कपडा बनवायचा आहे,
लागतो, पण आता मशीनवर मला बसायचं आहे, पण आता कधी वेळ भेटतो ना काय माहिती. जर मशीनवर बसले तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ पाहता. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.